की आत्ता नाही, मला माझ्या माहितीप्रमाणे 72ला मी कॉलेजमध्ये होतो त्यावेळेसपासून असताना काही एस सीच्या विद्यार्थ्यांना, काही एस टीच्या विद्यार्थ्यांना फ्रीशिपच मिळत होती, स्कॉलरशिप मिळतच नव्हती. त्याचं कारण असं आहे की ते म्हणते आमचे इन्कम हाय आहे. त्याच्यामुळे ही जुन्या काळापासूनच आलेली आहे कन्सेप्ट. ते गरीब नाही आहे, ते मला तर आता त्या 13 जागेपैकी 10 जागा हरल्या, त्याच्यामुळे असताना कुठंतरी गेलेलं मतदार शोधतात. ते मग योग्य असेल का? योग्य नाही आहे. काही लोक म्हणतात कमी करा. माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला इन्कम लिमिट हे जर करायचं असेल तर तुम्ही आता जेव्हा 15 लाख जेव्हा करताय त्यावेळेस त्याच्यातला खरा गरीब जो आहे तो वगळूनच जाणार आहे. आम्ही कोणालाही नाही म्हणत नाही. छगन भुजबळांना यायचं असेल त्यांनी यावं, मुंडेंना यायचं असेल त्यांनी यावं, इतर सगळ्या ओबीसी संघटना आहेत त्यांना आम्ही बोलवलेलं आहे. हाके असतील हाकेनी यावं, वाघमारे असतील वाघमारे, आम्ही कोणाला दरवाजे बंद केलेले नाही आहेत. आता हे तुम्ही फुले, शाहू आणि आंबेडकर, तर हे तुमचं नवीन राजकीय समीकरण आहे का? या अंतर्गत तुम्ही पुढचं इलेक्शन कसं लढवणार? या ह्याच्यामध्ये तुम्ही हे हातात घेतलं तर हा हात जळतो, हे घेतलं तर हे हात जळतो. त्याच्यामुळे याच्यावरती राजकारण नाही. तरी पण आपण तुमच्या यात्रेच्या दरम्यान मध्येच आचारसंहिता पण लागेल काही 8-15 दिवस लागेल. तो पण शेवटी तुमची पॉलिटिकल पार्टी आहे. हा, आम्ही असं इलेक्शन लढणार, कार्यकर्ते आहेत, फॉर्म भरतील, लढतील. कुठे कुणासोबत कसं? आत्ताच्या स्टेजमध्ये आम्ही असं आमचा नेहमीचा मार्ग जो आहे तोच अवलंबलेला. पण आघाड्यांची पण चर्चा होते. ते आघाड्यांची चर्चा होत नाही. माझ्या अंदाजानं अजित पवार एनसीपी जे आहे ते आम्हाला वापरतात आहेत असं मी त्या ठिकाणी म्हणेन की आम्ही चाललो वंचितकडे. थांबवायचं असेल तर आमच्या सीट वाढवा. ते वी आर बिंग युज्ड ॲज अ स्केपगोट. आघाड्यांशिवाय पर्यायच नाही. मी तर म्हणालो ना, अजित पवारांनी बाहेर पडावं, त्यांचं राजकारण आम्ही रिइस्टॅब्लिश करतो. अजित पवारांनी युतीतून बाहेर पडल्यानंतर चलो, थँक्यू. हे चहा घ्या सगळ्या. पंकज अच्छा हिंदी अच्छा हिंदी अरे हिंदी घ्यायचं थांबा. नको हे सांग, हिंदी संपलं की दाखवतो ना, हिंदी संपलं की मी दाखवतो ना. सुरुवात प्लीज सायलेंट. नाही 25ला मुंबई, चैत्यभूमी पुण्याला त्याच दिवशी पुणे, आणि 26ला यात्रा. 26 हा 26 7 किंवा 8 एखादा दिवस आम्ही थोडंसं मार्जिनमध्ये ठेवलाय. महाराष्ट्र में कई ओबीसी संगठन है और ओबीसी के नेता है
कि जिनके साथ में पिछले 10-15 दिनों के साथ में